ओम शांती. आजची तारीख आहे 16 जून 2026. आज बाबा म्हणतात, मधुर मुलांनो, तुम्ही आता खरे खरे राजयोगी आहात. तुम्हाला राजऋषी देखील म्हटले जाते. राजऋषी अर्थातच पवित्र. प्रश्न आहे, तुम्ही मुले मनुष्यांना मायारूपी रावणाच्या दलदलीतून केव्हा बाहेर काढू शकाल? उत्तर, जेव्हा तुम्ही स्वतः त्या दलदलीतून बाहेर पडलेले असाल. दलदलीतून बाहेर पडलेल्याचे लक्षण आहे इच्छा मात्रम अविद्या. एका बाबांशिवाय दुसरे काहीच आठवू नये. चांगले कपडे घालावे, चांगले पदार्थ खावे हा मोह नसावा. तुम्ही पूर्णतः वनवासामध्ये आहात. या शरीराला देखील विसरलेले आहात. माझे काहीच नाही, मी आत्मा आहे, अशी आत्म अभिमानी मुलेच रावणाच्या दलदलीतून मनुष्यांना बाहेर काढू शकतात. गीत आहे, तू प्यार का सागर है. ओम शांती. एकेकाळी गाणे जेव्हा वाजवले जात असे तेव्हा बाबा मुलांना गाण्याचा अर्थ देखील विचारत होते. बाबा म्हणतात, आता सांगा, तुम्ही केव्हापासून रास्ता विसरले आहेत? कोणी म्हटले की द्वापर युगापासून, कोणी म्हटले सतयुगापासून. जे म्हणतात की द्वापर युगापासून विसरलो आहोत ते चुकीचे आहेत. सतयुगापासून रस्ता विसरलेले आहात. मार्ग दाखविणारे तर तुम्हाला आता भेटले आहेत. सतयुगामध्ये मार्ग दाखविणाऱ्या बाबांना तुम्ही जाणतही नाहीत. तिथे कोणीच बाबांना जाणत नाहीत, अर्थात विसरून गेले आहेत. विसरणे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. आता पुन्हा मार्ग दाखविण्यासाठी बाबा आलेले आहेत. म्हणतात ना, प्रभू राह बताव. आपण सतयुगापासून बाबांना विसरलो आहोत. बाबा प्रश्न विचारतात ते म्हणजे बुद्धीला चालना देण्यासाठी. हे ज्ञानच वेगळे आहे ना. ज्ञानाचा सागर बाबाच आहेत. बाबा सम्मुख बसून सांगत आहे, ज्ञानाचा सागर, सुखाचा सागर मीच आहे. तुम्ही देखील जाणता की बरोबर पतित पावन देखील एक बाबाच आहेत. हे तर भक्ती मार्गवाले देखील मानतात. पावन दुनिया आहेच मुळी शांतीधाम आणि सुखधाम. आता सुखधाम आणि दुःखधाम अर्धे अर्धे आहे. हे तर मुले चांगल्या रीतीने जाणतात. बाबा प्रेमाचा सागर आहे. तेव्हाच तर सर्वजण त्यांना फादर असे म्हणून बोलावतात. परंतु ते कोण आहेत, कसे येतात हे विसरून जातात. 5000 वर्षांची गोष्ट आहे. बरोबर या देवी देवतांचे राज्य होते. सतयुगात आहे सद्गती. आणि मग दुर्गती कशी होते हे कोण सांगेल? तर बाबाच येऊन समजावून सांगतात की द्वापर युगापासून तुमची दुर्गती झालेली आहे. तेव्हाच तर बोलावतात. मुलांना हे ज्ञान बाबाच सम्मुख बसून देत आहेत. त्यांच्याशी थेट बोलत आहेत. तुम्ही जाणता, आपल्याला शिवबाबांनी येऊन ब्रह्माद्वारे आपले बनवले, ब्राह्मण बनविले आहे. शिवबाबांचा हा मुलगा देखील म्हणजे ब्रह्माबाबा शिवबाबांचा मुलगा देखील आहे ना. तर वन्नी म्हणजे पत्नी देखील आहे. त्यांच्याद्वारे बाबा आपल्याला मुलं बनवतात, आपले संतान बनवतात. तर ब्रह्माबाबा शिवबाबांची वन्नी म्हणजे पत्नी देखील आहे. पहा, कित्येक मुलांची काळजी घेतली जात आहेत. ब्रह्माबाबा एकटा पुरुष असल्यामुळे सरस्वतीला मदतीला घेतले आहे की मुलांना सांभाळ. या गोष्टी शास्त्रांमध्ये नाहीयेत. हे आहे प्रॅक्टिकल म्हणजे वास्तवामध्ये. बाबाच राजयोग शिकवतात आणि ज्यांना राजयोग शिकवला ते राजे बनले. 84 जन्मांमध्ये आले.
बायबल, कुराण, वेद, शास्त्र वगैरे पुष्कळ वाचतात, परंतु त्यांना त्यातले काहीच समजत नाहीत. भगवान शिकवत आहे हे लक्षात येईल तेव्हाच तर नशा चढेल. बाबा म्हणतात हे लक्षात येईल की भगवान शिकवत आहेत तेव्हाच तर नशा चढेल, म्हणजे खुशी होईल. शाळेमध्ये सुद्धा ICS शिकतात तर किती नशा असतो, आणि तुम्ही मुले तर 21 जन्मांकरिता राजयोगाचे शिक्षण शिकता. तरीही बाबा म्हणतात सतयुगात तिथे शिकावे तर लागेलच. राजविद्या देखील शिकावी लागेल, भाषा इत्यादी शिकावी लागेल. तुम्ही मुले समजतात की सतयुगापासून आपण हा मार्ग विसरायला सुरुवात करतो. मग एक एक पायरी उतरत जातो, प्रत्येक जन्मामध्ये खाली उतरतो. आता तुम्हाला सर्व काही आठवते आहे की आपण कसे चढलो, कसे उतरतो. ही शिडी भावंतात ही शिडी व्यवस्थित लक्षात ठेवा. 84 जन्म पूर्ण झाले, आता आपल्याला जायचे आहे. आनंद तर होतो. हे बेहदचे नाटक आहे. आत्मा किती सूक्ष्म आहे. पाठ बजावता बजावता आत्मा थकून जाते, तेव्हाच तर म्हणतात की बाबा मार्ग दाखवा, ज्यामुळे आम्हाला विश्रांती मिळेल, सुख शांती मिळेल. तुम्ही सुखधाममध्ये असता तेव्हा तिथे तुम्हाला सुख शांती देखील असते. तिथे कोणताही कोलाहल नाही, गोंधळ नाही, अशांती नाही. आत्म्याला शांती आहे. शांतीचे 2 स्थान आहेत, एक म्हणजे शांतीधाम आणि दुसरं सुखधाम. दुःखधाम मध्ये अशांती आहे. हे शिक्षण आहे. तुम्ही जाणता की बाबा आपल्याला सुखधाम मध्ये घेऊन जात आहे वाया शांतीधाम. बाबा म्हणतात तुम्ही जाणता की बाबांची आठवण केल्याने विकर्म विनाश होतात, आणि काही जण तर म्हणतात की आम्हाला मनाची शांती मिळावी. तर बाबा सांगतात की मनाची शांती मिळावी हा शब्द चुकीचा आहे. तर मनाला शांती मिळावी म्हणून नाही, पण आपण बाबांची आठवण करतो की जेणेकरून आपले विकर्म विनाश व्हावेत. आणि मन काही शांत राहू शकत नाही, कारण कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. आणि पहिले संकल्प येतो, मग कर्म होतं. बाकी अनुभव होतो की आपण बाबांकडून पवित्रता, सुख, शांतीचा वारसा घेत आहोत. तर आनंद झाला पाहिजे. मनुष्य शांतीधाम सुखधामला विसरले आहेत. तर ज्यांच्याकडे खूप पैसे आहेत ते समजतात की आम्ही तर खूप सुखात आहोत. संन्यासी घरदार सोडून जंगलामध्ये निघून जातात. तिथे कोणताही कोलाहल नसतो, त्यामुळे शांत तर ते होतात, परंतु ते आहे अल्पकाळाकरिता. आत्म्याचा स्वधर्म जो शांती आहे, त्यामध्ये तुम्ही शांतीमध्ये राहता. इथे तर प्रवृत्तीमध्ये यायचेच आहे. बाबा म्हणतात तुम्ही आत्मा, स्वतःला आत्मा समजून जो स्वधर्म शांती आहे त्या शांती स्वधर्मामध्ये राहतात. मग कितीही गोंधळ असेल, कितीही आवाज असेल, अशांती असेल, तरी सुद्धा आत्मा शांतीचा अनुभव करतो. बाबा म्हणतात इथे तर प्रवृत्तीमध्ये यायचेच आहे, पाठ बजवायचाच आहे. इथे मी येतोच मुळी कर्म करण्याकरिता. म्हणजे मी आत्मा इथे येतोच मुळी कर्म करण्याकरिता. तर आत्म्याला कर्मामध्ये तर जरूर यायचेच आहे. तुम्ही मुले समजता. हे स्पष्टीकरण बेहदचे बाबा देत आहेत. निराकार शिव भगवान वाच. आता तुम्ही जाणता आपण आत्मा आहोत. आपले पिता परमपिता परम आत्मा आहेत. परम आत्मा अर्थात परमात्मा, त्यांना सर्व आत्मे बोलावतात. बाबाच सर्वांचे सद्गती दाता आहेत. आता बाबा म्हणतात मुलांनो,
देही अभिमानी बना, हीच मेहनत आहे. अर्ध्या कल्पापासून जी भेसळ पडते ती या बाबांच्या आठवणीद्वारे साफ होईल आणि तुम्हाला खरे सोने बनायचे आहे. बाबा म्हणतात की असे अनेक जण आहेत की जे मायेच्या मृगजळामध्ये अडकतात आणि मग आश्चर्यवत सुनंती कथंती, इतरांना काढंती आणि चालता चालता मग स्वतःच अडकतात. किती चांगली चांगली फर्स्ट क्लास मुले होती, मग त्यांना त्या दलदलीतून बाहेर पडणे खूप अवघड होते. बाबांना विसरून जातात, तर दलदलीतून काढण्यासाठी किती मेहनत करावी लागते. कितीही समजावून सांगा, डोक्यातच जात नाही. आता तुम्ही समजू शकता की आपण मायारूपी रावणाच्या दलदलीतून किती बाहेर पडलो आहोत. जितके जितके त्यातून बाहेर पडत जातील तितका तितका आनंद होत जाईल. जितके जितके त्यातून बाहेर बाहेर पडत जातील तितका तितका आनंद होत राहील. जो स्वतः त्या दलदलीतून बाहेर पडला असेल त्याच्याकडे इतरांना बाहेर काढण्याची शक्ती असेल. तिरंदाजीमध्ये सुद्धा कोणी हुशार असतात तर कोणी कमजोर असतात. आणि म्हणूनच उदाहरण आहे ना, भिल्ल म्हणजे एकलव्य आणि अर्जुनाचं उदाहरण. अर्जुन तर सोबत राहणारा होता. अर्जुन काही एकलाच म्हटलं जात नाही. जे बाबांचे बनून बाबांच्या सोबत राहतात त्यांना म्हटले जाते अर्जुन. सोबत राहणाऱ्यांची आणि बाहेर राहणाऱ्यांची शर्यत लावली जाते. म्हणजे भिल्ल अर्थात बाहेर राहणारा वेगाने पुढे निघून गेला. बाबा म्हणतात सोबत राहणाऱ्यांची आणि बाहेर राहणाऱ्यांची शर्यत लावली जाते, तर भिल्ल अर्थात बाहेर राहणारा वेगाने पुढे निघून गेला. दृष्टांत एकाचा दिला जातो, गोष्ट तर अनेकांची आहे. तीर देखील ज्ञानाचा तीर आहे. प्रत्येकजण स्वतःला समजू शकतात की आपण बाबांची किती आठवण करतो. इतर कोणाची आठवण तर येत नाही ना. चांगले कपडे घालण्याचा किंवा चांगले चांगले खाण्याचा मोह तर होत नाही. इथे चांगले कपडे घालाल तर तिथे कमी होईल. इथे तर आपल्याला वनवासात राहायचे आहे. बाबा म्हणतात तुम्ही आपल्या या शरीराला देखील विसरून जा. हे तर जुने तमोप्रधान शरीर आहे. तुम्ही स्वर्गाचे मालक बनत आहात. इच्छा मात्रम अविद्या. बाबा म्हणतात की तुम्ही इथे दागिने इत्यादी सुद्धा घालायचे नाहीत. बाबा असे का सांगतात, तर बाबा म्हणतात याची देखील अनेक कारणे आहेत. जर कधी कोणाचा दागिना हरवला तर म्हणतील, परिवारवाले किंवा समाजामध्ये म्हणतील की तिथे बिकेला देऊन आली आहे. आणि मग बुरटे चोर देखील रस्त्याने चालताना दागिने हिसकावून घेतात. आजकाल लुटणाऱ्या महिला देखील भरपूर झाल्या आहेत. महिला देखील लुटमार करतात. दुनियेची हालत पहा काय झाली आहे. तुम्ही समजता की ही दुनिया एकदम वेश्यालय आहे. आपण इथे शिवबाबांसोबत शिवालयामध्ये बसलो आहोत. ते सत्य आहेत, चैतन्य आहेत, आनंद स्वरूप आहेत, आत्म्याचीच महिमा आहे. तर बाबा समजावून सांगत आहेत, मी देखील ऐकत राहतो. ब्रह्मबाबा समजावून सांगत आहेत की मी देखील ऐकत राहतो. सर्वात पहिले मी ऐकतो. भले मी देखील सांगू शकतो, परंतु मुलांच्या कल्याणार्थ म्हणतो की तुम्ही नेहमी असेच समजा की शिवबाबा सांगत आहेत. विचार सागर मंथन करणे मुलांचे काम आहे. जसे तुम्ही करता तसेच मी देखील विचार सागर मंथन करतो. नाहीतर पहिल्या नंबरमध्ये कसे जातील, परंतु स्वतःला गुप्त ठेवतात. अच्छा,
खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मधुर मधुर मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक स्मृती आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आणि आम्हा आत्मारूपी मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक स्मृती, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, माझे माझे सर्व काही सोडून स्वतःला आत्मा समजायचे आहे. आत्म अभिमानी राहायची मेहनत करायची आहे. इथे पूर्णपणे वनवासात राहायचे आहे. काहीही घालण्याच्या किंवा खाण्याच्या इच्छेपासून इच्छा मात्र अविद्या बनायची आहे. दुसरा पॉइंट आहे, पाठ बजावताना कर्म करताना आपल्या शांतीच्या स्वधर्मामध्ये स्थित राहायचे आहे. शांतीधाम आणि सुखधामची आठवण करायची आहे. या दुःखधामला विसरून जायचे आहे. वरदान आहे, रुहाब म्हणजे आत्मिक नशा आणि दयेच्या गुणाद्वारे विश्व नवनिर्माण करणारे विश्व कल्याणकारी भव. विश्लेषण आहे, विश्व कल्याणकारी बनण्याकरिता मुख्य 2 धारणा आवश्यक आहे. एक म्हणजे आत्मिक नशा म्हणजे खुशी, आत्मिक खुशी, आणि दुसरं दया. जर आत्मिक नशा आणि दया दोन्ही एकत्र आणि सारख्या प्रमाणात असतील तर आत्मिकतेची स्टेज बनते. तर जेव्हा पण कोणते कर्तव्य करता किंवा मुखाने शब्द वर्णन करता तेव्हा चेक करा की दया आणि आत्मिक नशा दोन्ही समान रूपामध्ये आहेत. शक्तींच्या चित्रांमध्ये या दोन्ही गुणांची समानता दाखवतात. याच्याच आधारावर विश्व नवनिर्माण करण्यामध्ये निमित्त बनू शकता. आजचा सुविचार आहे, बाबांच्या प्रेमापोटी व्यर्थ संकल्प समर्पण करा, हीच खरी कुर्बानी आहे. आजचा अव्यक्त इशारा आहे, सदैव हर्षित राहण्याकरिता आपल्या स्वभावाला सरळ बनवा, सहनशील बना. जितके जे स्वतः सरळ असतील तितकीच आठवण देखील सरळ राहील. जितका जो प्रत्येक गोष्टीमध्ये स्पष्ट अर्थात स्वच्छ असेल तितका तो सरळ असेल. जो जसा स्वतः असतो तसेच त्याच्या रचनेमध्ये देखील तेच संस्कार असतात. तर प्रत्येक गुणाचे प्रत्यक्ष उदाहरण स्वरूप बना. ओम शांती.